वेलकम स्टुडंट्स. ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह एक्सरसाइज 2.4 त्यामध्ये आपण आत्तापर्यंत इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन्स ह्याचे प्रॉब्लेम पाहिले होते. आता 9व्या क्वेश्चनपासून सगळ्यात पुढचा टाईप जो आहे तो चेंज झालेला आहे. तो म्हणजे हाऊ टू फाइंड मॅक्सिमम ऑर मिनिमम व्हॅल्यू ऑफ अ फंक्शन ॲट एनी पॉइंट ऑन द कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे एखाद्या फंक्शनचा जर तुम्ही ग्राफ काढला तर एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूला त्या फंक्शनची व्हॅल्यू मॅक्सिमम असेल किंवा मिनिमम असेल हे तुम्हाला शोधायचं आहे. आणि त्यासाठी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्ट ही अशी एक प्रोसिजर मी तुम्हाला लिहून दिलेली. ती प्रोसिजर पुन्हा पुन्हा वाचा किंवा एकदा ती एका कागदावर लिहून ठेवा आणि तो कागद नेहमी सोडवताना समोर तुमच्या असला पाहिजे. ती प्रोसिजर अशी आहे बघा. तर लेट y इक्वल्स एफ एक्स बी एनी गिवन फंक्शन. बघा वहीत हवं तर let y equals fx be any given function. Find f dash x and f double dash of x. Find the roots of the equation f dash x equals 0. If x equals c is one of the roots of the equation f dash x equals 0, then find f double dash of x. Find f double dash of c. If f double dash of c is less than 0, meaning negative असेल, then the function has maxima at x equals c. And if f double dash of c is greater than 0, म्हणजे पॉझिटिव्ह असेल, तर then the function has minima at x equals c असं मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. आणि आता पहिला क्वेश्चन बघा. y इक्वल्स असं तुम्हाला दिलेलं फंक्शन आहे. आता आपण फंक्शनला पहिले fx म्हणूया. y म्हणजेच fx. लेट fx इक्वल्स 5x³ + 2x² - 3x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी फक्त पहिल्या क्वेश्चनला डिटेल लिहून देणार तुम्हाला. एफ डॅश एक्स इक्वल्स डी बाय डी एक्स ऑफ 5x³ + 2x² - 3x. 5 3 is 15 x² plus 2 2 is 4x - 3. हे झालं एफ डॅश एक्स. पहिली स्टेप काय बघा. फाइंड एफ डॅश एक्स अँड एफ डबल डॅश ऑफ एक्स. Again differentiating with respect to x. So f double dash of x equals d by dx of bracket मध्ये 15x² + 4x - 3. 15 to the 30x plus 4. हे झालं f double dash of x. आता आमची इथं पहिली स्टेप पूर्ण झाली. काय सांगा. Find let y equals fx be any given function. Find f dash x and f double dash of x. Find the roots of the equation. पुढची स्टेप बघ. Find the roots of the equation f dash x equals 0. असं लिहायचं. Let किंवा consider म्हणायचं. Let f dash x equals 0. आता f dash x काय बघा आपल्याकडे. तर 15x² plus 4x minus 3 is equal to 0. 15x² plus 4x minus 3 equals 0. आता हे quadratic equation सोडवा. 15 3 is 45 minus 45 ला स्प्लिट करा. डिफरन्स 4 यायला पाहिजे. 9 5 is 45. डिफरन्स 4 येतो आणि पॉझिटिव्ह 9 आणि निगेटिव्ह 5. बघा 15x² हे आता मी इथले -5x घेतो पण कॉमन करायला सोपं पडतं ना. +9x हे +9x -3 is equal to 0. सांगा 5x कॉमन. 5 3 is -1 plus 3 कॉमन. 3 3 is 9 -1 is equal to 0. पुन्हा 3x - 1 कॉमन. 3x - 1. नेक्स्ट ब्रॅकेट 5x + 3 is equal to 0. दोन टर्म्सचा प्रोडक्ट जर 0 असेल तर आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0. या पार्ट मध्ये x equals 1/3 और x equals -3/5. हे झाले तुमचे त्या इक्वेशनचे दोन रूट्स ज्याला मी त्या प्रोसिजर मध्ये सी म्हणलेलं आहे बघा. सी. इफ x equals c is one of the roots, then find f double dash of c. आता मी काय करतो लक्षात. हे जे दोन्ही रूट्स आहेत ना हे इथे लिहून ठेवतो साईडला म्हणजे मला बोल्ड करता येईल. एक रूट मिळाला तुम्हाला x equals
1/3 आणि दुसरं जे रूट मिळाले ते x इक्वल्स -3/5. ठीक आहे, हे दोन तुम्हाला काय मिळाले सांगा, रूट्स मिळाले. आता मी हा एवढा पोर्शन रब करून घेतोय. हे रूट्स मिळाल्यानंतर पुढे काय कंटिन्यू करायचं हे खूप सोपं आहे. बरं काय, दोन क्वेश्चन झाले की तुम्हाला तेच प्रकारे ते तुम्हाला जाणवायला लागेल त्याच्यामध्ये. हा, इफ x equals c is one of the roots then find f double dash of c असं म्हणलेलं आहे मी तुम्हाला. मग हे तुमचं रूट आहे बघा, x equals c, हे एक रूट आहे, हे एक रूट आहे. कधी दोन मिळतात, कधी एक मिळतं रूट, काही मिळतं. मग कन्सिडर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह f double dash of x equals 30x plus 4. 30x plus 4. Therefore आता पहिलं रूट घेऊया आपण. f double dash of 1/3 equals f double dash of 1/3. हा, मग x च्या जागी 1/3 रिप्लेस करायचे प्लस 4. आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. हा नंबर सॉल्व करून तो एक्झॅक्ट आन्सर त्याचं काय येतं हे महत्वाचं नाही. याचं येणारा आन्सर फक्त पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे महत्वाचं. म्हणजे f डबल डॅश ऑफ c जो आहे तुमचा तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे महत्वाचं. मग आता विचार करा ह्याचा आन्सर पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल. अर्थात पॉझिटिव्ह येईल. आणि जर तुम्हाला सोडवायचं असेल तर सोडवत बसा, असं काही नाही. आन्सर त्याचं फक्त महत्वाचं काय की ग्रेटर दॅन 0 का लेस दॅन 0 पॉझिटिव्ह. मग f डबल डॅश ऑफ c जर पॉझिटिव्ह असेल तर असं लिहायचं देअरफॉर द फंक्शन हॅज मिनिमा ऍट x इक्वल्स c. c म्हणजे कोण 1/3. ह्याचा अर्थ असा असतो हे जे फंक्शन आहे ना हे फंक्शन म्हणजे हे fx कुठले हे फंक्शन तुम्हाला x इक्वल्स 1/3 ला मिनिमम व्हॅल्यू देणार आहे असा त्याचा अर्थ झाला. आपल्याला मिनिमम व्हॅल्यू शोधायची. देअरफॉर मिनिमम व्हॅल्यू ऑफ fx इज, किंवा नुसतं मिनिमम व्हॅल्यू एवढंच म्हणलं तरी चालतं. मिनिमम व्हॅल्यू आणि अंडरलाईन करून द्यायची. चला फंक्शन द्या परत. fx इक्वल्स काय फंक्शन आहे बघा 5 into bracket x cube plus 2x square आणि -3x. सांगा आपण काय ठरलंय x 1/3 असताना मिनिमम व्हॅल्यू मिळणार आहे. मग f of 1/3 इक्वल्स 5 into bracket 1/3 चा क्यूब प्लस 2 into bracket 1/3 चा स्क्वेअर मायनस 3 into bracket 1/3 1 चा क्यूब 1 into 5 खाली 3 चा क्यूब 27 2 बाय 1 चा स्क्वेअर 1 into 2 आणि खाली मात्र 9 2/9 मायनस 3/3 ऍक्च्युअली 1 आहे ते पण 3/3. मला सगळ्यांचं कॉमन डिनोमिनेटर आता 27 करायचं आहे 27. या फाईलला काही प्रॉब्लेम नाही. ह्याला 3 लागतील वर खाली म्हणजे 3 to the 6 झाले मायनस ह्याला 9 लागतील 9 3 27. मग आता 5 plus 6 किती आले 11 मधनं 27 गेले म्हणजे -16/27 ही झाली तुमच्या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू. -16 मी इथे लिहून ठेवतो कारण मला परत एकदा बोर्ड ड्रॉप करायचं आहे. सांगा मिनिमम व्हॅल्यू काय मिळाली सांगा. f of 1/3 ची व्हॅल्यू काय मिळाली -16/27. म्हणजे त्या फंक्शनची ही तुम्हाला काय मिळाली सांगा ही मिनिमम व्हॅल्यू मिळाली. लक्षात आलं. हे झालं आता एका रूटचा विषय झालाय बघा. हा हे रूट संपलं. अजून आता दुसरं रूट आहे ना त्याचा विचार करायचा. ठीक आहे. पुन्हा कन्सिडर बघा मी हे सगळं रब करतो. पुन्हा एकदा तू सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लिहून घे खाली. हे बघा कन्सिडर f डबल डॅश ऑफ x इक्वल्स. तुम्ही याच्या खाली ऍक्च्युअली कंटिन्यू करायचं असतं. आता मी जे बोर्ड रब करतो ना त्याच्या खाली तुम्ही कंटिन्यू करायचं असतं. हा परत काय लिहायचं कन्सिडर f डबल डॅश ऑफ x. पुन्हा लिहायचं पुन्हा एक लाईन गॅप ठेवून. आता दुसरं रूट घ्यायचं दुसरं रूट. देअरफॉर f डबल डॅश ऑफ c म्हणजे कोण आहे आता -3/5. f डबल डॅश ऑफ c इक्वल्स 30 into bracket -3/5 plus 4. थोडा विचार करा. 5 6 30 6 3 18 खरं निगेटिव्ह 18 -18
आणि पुढं +4 आहेत. म्हणजे या पार्टचा आन्सर -18 येणार आहे आणि पुढे मात्र +4 आहे. -18 +4 आन्सर निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे? तर निगेटिव्ह आहे. आपल्याला नंबर महत्त्वाचा नाही आहे, ते निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे महत्त्वाचं. मग जर f'' निगेटिव्ह असेल तर मी काय लिहून दिले बघा तुम्हाला. f'' निगेटिव्ह असेल तर फंक्शन हॅज मॅक्सिमा ॲट x = c. c म्हणजे कोण आहे बघायचं. therefore the function has maxima at x = c. c कोण? -3/5. या लाईनचा अर्थ असा की हे जे तुमचं फंक्शन आहे, हे फंक्शन x = -3/5 ला तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू देणार आहे. आपण शोधूया आपण. therefore the maximum value is परत फंक्शन घेऊन काढायचं. f(x) काय फंक्शन आहे घेऊन काढा. 5x³ + 2x² - 3x आणि x च्या जागी -3/5 भरायचे. f of -3/5 equals 5 into bracket -3/5 चा क्यूब, क्यूब आहे, प्लस 2 into bracket -3/5 चा स्क्वेअर -3 into bracket -3/5. नीट लक्ष द्या ना, मायनस साइन सांगा. 3 चा क्यूब किती सांगा. 3 चा क्यूब नको, हे डायरेक्ट नको बघा. 5 into 3 चा क्यूब -27/125 5 चा क्यूब प्लस 2 into ब्रॅकेट किंवा 2 into 9/25 मायनस मायनस प्लस 3 3 जा 9/5. 5 1 जा 5 25. ओके. आता मला सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर किती करायचं आहे मला 25. इथं ऑलरेडी 25 आहे म्हणजे -27 ॲज इट इज. इथं ऑलरेडी 25 आहे 9 2 जा 18 ॲज इट इज. इथं मात्र खाली 5 5 लागतील म्हणजे 9 5 जा 45 त्याला लागतील. ठीक आहे. बघा 27 मधनं 18 गेले म्हणजे -9 राहिले. -9 आणि 45 -9 आणि 45 म्हणजे 36 पॉझिटिव्ह 36 शिल्लक राहिले. 36/25 कुणाची व्हॅल्यू आली सगळं ही f of -3/5 ची व्हॅल्यू आली. आता मी इथं लिहितो ती व्हॅल्यू परत. f of -3/5 ह्याची व्हॅल्यू किती आली सांगा 36/25 म्हणजे ही होती मिनिमम व्हॅल्यू आणि ही मिळाली तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू. मग लास्ट स्टेप मध्ये आन्सर लिहायचं. therefore the minimum and maximum the minimum value of fx is -16/27 and maximum value of the function is 36/25. ऍट कुठे पाहिजे असेल तर ते पण लिहू शकता. हे बघा असं मिनिमम व्हॅल्यू ऑफ fx is -16/27 when x equals इथे दिसतं when x equals 1/3 and maximum value of fx is 36/25 when x equals -3/5. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सोडवायचे असतात. साधारण तोच टाईप परत बघायला मिळेल. फक्त जरा लॉगॅरिथमिक एक्सपोनेन्शियल आलं की जरा थोडंसं वेगळा प्रकार असतो. बाकी अल्जेब्रिक फंक्शनचा टाईप साधारण एकसारखा असतो. एकदम सिंपल प्रोसेस आहे. फंक्शन दिलेलं लिहायचं, 2 डेरिव्हेटिव्ह मिळवायचे, एक f'(x) एक f''(x). मग फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन f'(x) = 0. ते रूटचे तुम्हाला काही वेळेला 2 काही वेळेला एकच आन्सर मिळतो. ते दोन्ही आन्सर्स काय बघायचे, ते सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये रिप्लेस करायचे. जर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला तर फंक्शन हॅज मॅक्सिमम म्हणायचं. जर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला तर फंक्शन हॅज मिनिमम म्हणायचं. आणि मग त्यानुसार मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करून घ्यायचे. साधारण 1-2 क्वेश्चन झाले की तुम्हाला हे सगळ्यांना समजायला लागेल. Now second question. fx equals 2x³ - 21x² + 36x - 20 हे फंक्शन दिले तुम्हाला. आता मात्र मी हळूहळू स्टेप्स डायरेक्ट करणार आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x f'(x) equals 3 2 6x² - 21 2 42x + 36. हा झाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता पुन्हा जायचं अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x f'(x) equals 6 2 12x - 42 into ब्रॅकेट x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंटचा 0. मग कन्सिडर किंवा लेट म्हणलं तरी चालतं. कन्सिडर
f dash x equals 0. मला f dash x 6x square minus 42x plus 36 is equal to 0. 6 कॉमन आणि 0 मध्ये ट्रान्सफर x square minus 7x plus 6 is equal to 0. क्वाड्रॅटिक आहे त्याचे फॅक्टर्स 6 1 जा 6 x minus 6 x minus 1 is equal to 0. दोघांचं प्रोडक्ट 0 आहे either first term 0 or second term 0. therefore x equals 6 or x equals 1. हे झाले तुमचे ते दोन रूट्स ज्याला आपण c म्हणतो बघा. काय काय झालं सांगा. पहिलं y equals fx be any given function, find f dash x, f double dash of x, find the roots of the equation f dash x equals 0. हे दोन रूट्स मिळाले. आता ते रूट्स कशात रिप्लेस करायचे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये. इफ f double dash of c is positive then function has minimum and if f double dash of c is negative then the function has maximum. आता इकडे लिहितो कन्सिडर f double dash of x equals बघा कुठे आहे तुमचा सेकंड ऑर्डर 12x minus 42. आता आपण तिथं पहिलं रूट घेणार आहोत 6 f double dash of 6 equals 12 into bracket 6 minus 42. फक्त विचार करा 12 6 72 मधनं 42 गेले की आन्सर पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह. पॉझिटिव्ह. therefore the function has minima at x equals किती सांगा 6. the function has minima at x equals 6. आता मिनिमम व्हॅल्यू काढूया आपण. मिनिमम व्हॅल्यू चला फंक्शन लिहा परत fx इक्वल्स काय फंक्शन आहे बघा ते fx इक्वल्स इथे 2x cube minus 21x square plus 36x minus 20. आता आपल्याला x च्या जागी 6 घालून त्याची मिनिमम व्हॅल्यू शोधायची. 2 into bracket 6 cube minus 21 into bracket 6 square plus 36 into bracket 6 minus 20. 6 6 जा 36 6 जा 36 6 जा किती येतात सांगा 216. त्याचे डबल 216 चे डबल 432 मायनस 21 6 जा 121 into परत 6 and square आहे ना 6 1 जा 6 6 2 जा 12 726 minus 726 plus 36 6 जा 216 आणि minus 20. ही टर्म आणि ही टर्म पॉझिटिव्ह आहे ऍड करूया आपण 6 plus 2 8 हे झाले 4 आणि झाले 6. हे दोघेही निगेटिव्ह आहेत. हे दोघेही निगेटिव्ह आहेत ऍड करूया minus 746. हे जर का 48 असते तर 100 राहिले असते. हे दोन कमी आहेत म्हणजे आन्सर येणार आहे -98. सो f ऑफ 6 ची व्हॅल्यू काय आली बघा -98. म्हणजे मिनिमम व्हॅल्यू तुमची थोडक्यात किती आली तर ती -98 आली. एकदा चेक करा बरं का माझं कॅल्क्युलेशन कुठे काही मिस्टेक आहे का बघा. मिनिमम व्हॅल्यू किती आली इथं चुकलोय मी. इथं चुकलोय इथं चुकलोय. मला शंका आली होती इथंच 21 6 126 सॉरी. ठीक आहे बघूया. बरं झालं इथंच लक्षात आलं ते मला. 6 6 36 6 2 12 15 756 येणार. इथे 26 आहे ते 56 येणार. ठीक आहे बाकी काही चुकलं नाही सगळं बरोबर आहे. हां हे आणि हे मिळून झाले 648 आणि आता हे आणि हे दोघं मिळून झाले हे झाले 700 5 आणि 2 776. ठीक आहे आता 776 मधनं 648 मायनस करूया आपण.
-128, 20चा फरक पडला बघा तो, 20 30चा काय असेल, -128 ही झाली तुमची मिनिमम व्हॅल्यू, -128. म्हणजे आता ह्या एका 6 या रूटचा विषय संपला आणि मिनिमम व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली, -128. आणि कधी f(6) मिळाली ना, ही तुम्हाला मिळाली f(6) ही मिनिमम व्हॅल्यू. आता मॅक्सिमम व्हॅल्यू शोधायची तुम्हाला, मॅक्सिमम बघा. पुन्हा कन्सिडर f'(x), सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पुन्हा लिहून घ्यायचं, कन्सिडर f'(x). आता दुसरं रूट घ्यायचं, दुसरं रूट x = 1 = 12 into bracket 1 -42. हे येणारे आन्सर निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे हे महत्वाचं, नंबर महत्वाचा नाही. साइन 12 मधनं 42 गेले म्हणजे आन्सर निगेटिव्ह येणार. Therefore the function has maxima at x = 1. at x = 1 आपण त्याची आता मॅक्सिमम व्हॅल्यू काढूया. फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू, फंक्शन द्या परत, f(x) = 2x³ -21x² + 36x आणि -20. x च्या जागी 1 रिप्लेस करायचा. f(1) = 2 into bracket 1³ 21 into bracket 1² 36 into bracket 1 -20. 1 चा क्यूब 1 into 2 -21 as it is plus 36 as it is -20 as it is. हे दोघं मिळून झाले 38 आणि हे दोघं मिळून झाले -41. सो f(1) ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला -3. f(1) ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला -3. ही मॅक्सिमम आहे आणि ही काय सांगा मिनिमम आहे. हे बघा -128 पेक्षा -3 मोठी असतात बरं का, लक्षात ठेवा. मग ही मॅक्सिमम व्हॅल्यू आणि दुसरी जी आहे ती काय सांगा मिनिमम व्हॅल्यू. फक्त एकदा आन्सर पुन्हा चेक करा बरं. फायनल आन्सर मॅक्सिमम आणि मिनिमम सेम आहेत का बघा, आहे, काय अडचण नाही. ठीक आहे, मला लास्ट लाईन द्यायची की मॅक्सिमम व्हॅल्यू इज -3 at x = 1 and minimum value is -128 at x = 6. ओके, ओके. आता त्यातला थर्ड क्वेश्चन आहे ना, f(x) = x³ -9x² + 24x. हा आपला आपण ट्राय करा, कारण तशा प्रकारचे मी 2 क्वेश्चन तुम्हाला करून दाखवले. तुम्हाला नक्की जमेल, काही अडचण येणार नाही. आणि जर प्रॉब्लेम आलाच तर मला तसा मेसेज करा व्हॉट्सअपला, मी तुम्हाला सोडवून देईन. नाव क्वेश्चन नंबर 4, f(x) = x² + 16/x². x² + 16/x² या फंक्शनची तुम्हाला मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू पाहिजे. या फंक्शनची ग्राफवर कुठं मिळेल, x किती असताना मिळेल हे तुम्हाला त्यांनी विचारलं. मग हे फंक्शन दिलं. आता f'(x) बघा, f'(x) मी जर इथे dy/dx मुद्दामून देणार आहे. हे बघा x² प्लस ह्याला मी काय लिहितो बघा 16x⁻². ही टर्म आहे तशी लिहिली, ह्याला फक्त वर घेतलं म्हणजे डेरिव्हेटिव्ह सोपा होतो. मग आता बघा f'(x) = x² चा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस, कारण पुढे येणार आहे ना, 16 to the 32 6 - 32 x⁻³ म्हणजेच f'(x) = 2x - 32 किंवा राहू दे, हे मला सेकंड डेरिव्हेटिव्हला हे सोपं जातं, राहू दे f'(x) असंच राहू दे, काही मिळत नाही. हे -2 पुढे आणले x⁻³ अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. f'(x) = d/dx ऑफ ब्रॅकेट मध्ये 2x - 32 x⁻³. आता डेरिव्हेटिव्ह पण घेणार. सांगा 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 मायनस साइन ॲज इट इज 32 आणि -3 पुढे येणार ना, म्हणून झाले प्लस 3 ने मल्टिप्लाय केल्यावर झाले 96 x⁻⁴. आता वाटलं तर मी असं लिहितो f'(x) = 2 + 96 x⁴. हा झाला तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन f'(x) = 0. कन्सिडर f'(x) = 0. आता f'(x) ने 2x -
32x⁻³ इक्वल्स 0. हे खाली आहे 5x - 32/x³ इक्वल्स 0. निगेटिव्ह टर्म तिकडे ट्रान्सफर करा. 5x = 32/x³. x³ इकडे 2 इकडे ट्रान्सफर करा म्हणजे x⁴. हे बघा x³ इथे आणा आणि 2 ने डिवाइड करा. 2 ने डिवाइड केलं म्हणजे किती आले 16. मग 4th रूट घ्या. देयरफॉर x इक्वल्स +or-2. 4th रूट घेतलं. थोडक्यात दोन रूट्स काय मिळाले तुम्हाला तर x इक्वल्स 2 और x इक्वल्स -2. आपलं c मिळालं तुम्हाला c. मग आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये रिप्लेस करायचा. कन्सिडर f double dash of x equals 2 plus 96/x⁴. 2 plus 96/x⁴. आता इथे काय सांगतो लक्षात आहे. जरी तुम्हाला इथं दोन रूट सेपरेट केले असतील ना तरी विचार करा x ला जेव्हा तुम्ही 2 ठेवाल इथं 2 रिप्लेस किंवा -2 रिप्लेस जरी केली तरी x⁴ कायमच पॉझिटिव्ह असणार आहे तुमचे. त्यामुळे पुढची स्टेप कशी करतो बघा मी. देयरफॉर f double dash of 2 किंवा +or-2. f double dash of +or-2 काही घ्या. f double dash of +2 घ्या -2 घ्या कारण -2 घेतले तरी raised-to-4 चा आन्सर 16च येणार आहे आणि +2 घेतले तरी 16 येणार आहे. तेव्हा काही बदल होणार नाही साइन मध्ये. 2 + 96/+or-2⁴. आता ही टर्म पॉझिटिव्ह 2 पॉझिटिव्ह येणारा आन्सर पॉझिटिव्ह. तो नंबर महत्वाचा नाही आहे. येणारा आन्सर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह महत्वाचा आहे. देयरफॉर फंक्शन हॅज मिनिमम at x equals +or-2. मग मिनिमम व्हॅल्यू काढूया आपण. मिनिमम व्हॅल्यू चला फंक्शन घेऊन घ्या f(x = x² + 16/x². मग f of +or-2 घ्या कारण स्क्वेअर पण सगळ्यांचा पॉझिटिव्ह येणार आहे. मग +or-2 चा स्क्वेअर + 16/+or-2 चा स्क्वेअर. आता इथे कॅल्क्युलेट करतो. इक्वल्स +or-2 चा स्क्वेअर किती येतो 4 प्लस 16 पुन्हा +or-4 चा स्क्वेअर किती येतो 4 म्हणजे 4 + 4 फायनल आन्सर 16. म्हणजे मिनिमम व्हॅल्यू तुम्हाला फंक्शनची काय मिळेल 16 मिळेल. मिनिमम व्हॅल्यू काय मिळेल या फंक्शनची 16. याला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळत नाही. हे काय असतं तुम्हाला फक्त माहिती म्हणून सांगतो. तुम्हाला एखाद्या फंक्शनची फक्त मिनिमम व्हॅल्यू मिळते की नाही त्याचा अर्थ हे कंटिन्युअसली इन्क्रीजिंग फंक्शन आहे. कंटिन्युअसली इन्क्रीजिंग फंक्शन आहे म्हणजे त्याचा ग्राफ असा असतोय बघा. इथे एकदा सुरू झाला इथनं की असं वर 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 वाढतच जाणार असतो. म्हणजे त्याला मिनिमम व्हॅल्यू असते पण मॅक्सिमम व्हॅल्यू सांगताच येत नाही कधी. असं ते वर वाढत जाणारी असते. त्यावेळेस तुम्हाला फक्त एकच आन्सर मिळते ते म्हणजे मिनिमम व्हॅल्यू. असे पण काही ग्राफ असतात जे कंटिन्युअसली डिक्रीजिंग असतात. तेव्हा इथनं एकदा सुरू झालं की असं डिक्रीज एक्स ऍक्सिसच्या खाली पण भरपूर खाली जात असतात. मग त्याला मॅक्सिमम व्हॅल्यू एकदा मिळते पण मिनिमम सांगताच येत नाही. असंही होऊ शकतं. त्यामुळे याला एकच आन्सर आहे मिनिमम व्हॅल्यू ती म्हणजे 16. नाउ फिफ्थ क्वेश्चन. f(x = x log x) असं फंक्शन दिले. आपण पहिले दोन डेरिव्हेटिव्ह काढूया. पहिले f'(x) प्रोडक्ट रूल. फक्त स्टेप्स तुम्ही व्यवस्थित डिटेल करा. मी फक्त डायरेक्ट प्रोडक्ट रूल दाखवतो. बघा फर्स्ट into derivative of second plus second into derivative of first. म्हणजे थोडक्यात f'(x) चा आन्सर आलं हे x कॅन्सल 1 plus log x आलं. Again differentiating with respect to x. f double dash of x equals 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. हे झाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग कन्सिडर f'(x = 0. Consider f'(x = 0. 1 plus log x equals 0. Therefore, log x equals -1.
लॉग एक्स इक्वल्स -1. नीट लक्ष द्या, त्याला बेस ई आहे, बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं, देअरफॉर x इक्वल्स e रेस टू -1, देअरफॉर x इक्वल्स 1/e. म्हणजे तुम्हाला रूट मिळाला, एकच मिळाला. ठीक आहे, किती असतील ते, कधी एक मिळतं कधी दोन मिळतात. x इक्वल्स 1/e. आता हे रूट कशात रिप्लेस करायचं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये. कन्सिडर f डबल डॅश ऑफ x इक्वल्स 1/x. तुमचं रूट आहे 1/e, म्हणजे f डबल डॅश ऑफ 1/e इक्वल्स 1/x च्या जागी 1/e. आता हे वर जातील, तो प्रश्न नाहीये, हे आन्सर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे सांगा, बस. बाकी महत्वाचं काही नाही. हे वरती जरी गेले तरी 2.7182 म्हणजे आन्सर त्याचं काय सांगा, पॉझिटिव्ह. Therefore, the function has minima at x equals 1/e. मग आपण आता त्याची मिनिमम व्हॅल्यू काढूया. फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू काय ते बघूया. तर फंक्शन लिहा fx equals x into log x. आता f of 1/e तुम्हाला पाहिजे ना, म्हणजे 1/e into log of 1/e equals 1/e as it is log of e raised to -1. -1 पुढे आणले, 1/e -1 log e, सॉरी -1 पुढे आणले log e. आता log e म्हणजे परत 1, म्हणजे 1/e into -1 into 1. फायनल आन्सर या तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं की -1/e आन्सर येणार आहे. -1/e ही झाली तुमची मिनिमम व्हॅल्यू. फंक्शन हॅज मिनिमा असं म्हणलेलं आहे. देअरफॉर मिनिमम व्हॅल्यू ऑफ fx इज -1/e. हे तुमचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे fx इक्वल्स log x अपॉन x असा क्वेश्चन. ठीक आहे, बघा पहिला डेरिव्हेटिव्ह f डॅश x इक्वल्स, तुम्ही स्टेप्स नीट करा, dy/dx पर यू. क्वोशंट टूल आहे, डिनॉमिनेटर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर माइनस न्यूमरेटर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. म्हणजे f डॅश x इक्वल्स हे कॅन्सल झाले, 1 - log x अपॉन x स्क्वेअर. हा झाला तुमचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता सेकंड ऑर्डर f डबल डॅश ऑफ x इक्वल्स, पुन्हा क्वोशंट टूल. बघा नीट लक्ष द्या, डिनॉमिनेटर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. न्यूमरेटर मध्ये 1 चा 0, ह्याचा -1 अपॉन माइनस न्यूमरेटर 1 - log x इनटू खालचा डेरिव्हेटिव्ह 5x अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर x रेज टू 4. कॅन्सलेशन नीट बघा, f डबल डॅश ऑफ x इक्वल्स, त्यातला x कॅन्सल तर -x शिल्लक, ब्रॅकेट ओपन करायचं आणि मागून मायनस साइन आत घ्यायचं. 2x तर -2x माइनस 2x log x अपॉन x रेज टू 4. f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, हे झाले -3x माइनस 2x log x अपॉन x रेज टू 4. x कॉमन, हा x आणि खालचा कॅन्सल, म्हणजे -3 - 2 log x अपॉन x क्यूब. कारण त्यातला काय कॉमन काढलाय आपण, x कॉमन काढलाय. हे झालं तुमचं f डबल डॅश ऑफ x, म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळाला. आता नेहमीप्रमाणे पहिल्यांदा कन्सिडर f डॅश x इक्वल्स 0. कन्सिडर f डॅश x इक्वल्स 0. बघा f डॅश x कुठे आहे, बघा f डॅश x इथे 1 - log x अपॉन x स्क्वेअर इज इक्वल टू 0. x स्क्वेअर ट्रान्सफर केले म्हणजे 1 - log x इज इक्वल टू 0. log x पलीकडे घेतले म्हणजे log x इज इक्वल टू 1 दिसतील. हे पलीकडे घेतले पण लिहिताना साइड चेंज केली. log x इज इक्वल टू 1. नेहमीप्रमाणे ह्याला बेस काय सांगा, e आहे इथे, बेस e. मग बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं, म्हणजे थोडक्यात x इक्वल्स e रेस टू 1
म्हणजेच ई, x इक्वल्स ई तुम्हाला रूट मिळालं. आता ते सेकंड ऑर्डर मध्ये आपण रिप्लेस करूया. कन्सिडर f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू -3 - 2 log x अपॉन x क्यूब. तिथं रूट आपलं रिप्लेस करूया. f डबल डॅश ऑफ e इक्वल्स -3 - 2 log e अपॉन e क्यूब. आता log e म्हणजे 1 आहे, म्हणजे -3 - 2 × 1 म्हणजे -2 अपॉन e क्यूब, म्हणजे -5 अपॉन e क्यूब. फक्त हे महत्वाचं आहे की हे निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. which is negative. Therefore the function has maxima at x equals e. Function has maxima at x equals e. मग आपण आता मॅक्सिमम व्हॅल्यू शोधूया. मॅक्सिमम व्हॅल्यू फंक्शन घ्या fx इक्वल्स log x अपॉन x at x equals e म्हणजे ना f of e equals log e अपॉन e log e अपॉन e. log e किती आहे 1 अपॉन e हे त्याचं फायनल आहे. म्हणजे तुमच्या फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे तर 1 अपॉन e इतकी आहे. लक्षात आलं. इथे तुमचा क्वेश्चन नंबर 9 संपलेला आहे. आता याच्यानंतर तुम्हाला सगळे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, त्यामध्ये सुद्धा हीच सगळी प्रोसेस आहे. फक्त हे जे फंक्शन आपल्याला आता 9व्या क्वेश्चन मध्ये तयार दिलेलं असायचं, रेडीमेड दिलेलं असायचं, ते तुम्हाला स्वतःला तयार करून घ्यावं लागतं आणि मग पुढची प्रोसेस fx f' सगळी तीच पुन्हा कंटिन्यू करायची. मग ते इतक्या वेळा हाताखालनं गेलं की तुम्हाला ही प्रोसेस पार्ट होऊन जाते. हे काही बघावं लागत नाही. लक्षात आलं. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहणार.